टाळ्यांच्या गजरात आपण कार्यक्रमाच्या पुढच्या टप्प्यात जाऊयात. आपण सर्वजण ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहोत त्या पुरस्कार वितरणाला आपण सुरुवात करूया. पहिला पुरस्कार वैद्यकीय क्षेत्रामध्ये दिला जाणार आहे. Respected ladies and gentlemen present over here, आज आंतरराष्ट्रीय महिला दिन ह्या गौरवशाली दिवशी संत सेना प्रतिष्ठान अहिल्यानगर यांच्या वतीने आज आपण एका अशा महिलेचे सन्मान करीत आहोत जिच्या जीवनाचा प्रत्येक दिवस सेवा, शिस्त आणि माणुसकी ह्यासाठी समर्पित आहे. त्या आहेत नीता सुधीर आहेर, अर्थात माझी काकी. नीता आहेर यांचे शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी नर्सिंग डिप्लोमा पूर्ण करून आरोग्य सेवेच्या क्षेत्रात आपली वाटचाल सुरू केली. ही वाटचाल केवळ नोकरीपुरत्या मर्यादित न राहता सेवाभावाची जबाबदारी बनली. सध्या त्या सिव्हिल हॉस्पिटल अहिल्यानगर येथे कार्यरत आहेत. रुग्णालयातील संपूर्ण प्रशासकीय व्यवस्था, वैद्यकीय व परिचारिका कर्मचाऱ्यांच्या समन्वय तसेच रुग्णांच्या वेळेवर आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी यासाठी ते अत्यंत जबाबदारीने कार्यरत आहेत. समाजाला दर्जेदार आरोग्य सेवा देणे हेच त्यांचे ध्येय आहे. सेवाभाव, शिस्त आणि पारदर्शकता ही त्यांच्या कार्याची मुख्य तत्वे आहेत. विशेष म्हणजे सध्या त्यांच्याकडे कॅथ लॅब युनिट चा चार्ज असून अँजिओग्राफी व अँजिओप्लास्टी सारखे अत्यंत महत्त्वाच्या उपचारांसाठी कोणालाही मदतीची गरज असल्यास त्या सदैव तत्पर असतात. रुग्ण केवळ फाईल नसून तर तो एक माणूस असतो. हा दृष्टिकोन त्यांच्या कामातून स्पष्टपणे दिसून येतो. विशेष म्हणजे 2020 कोविड महामारीच्या कठीण काळात शासकीय जिल्हा रुग्णालयात त्यांनी कोविड वॉरियर म्हणून उल्लेखनीय सेवा बजावली. अशाच जबाबदारीच्या पदावर कार्यरत असतानाही नम्रता, संवेदनशीलता आणि सेवाभाव त्यांनी कधीही कमी होऊ दिली नाही. त्यामुळेच त्या केवळ एक प्रशासन नसून असंख्य रुग्णांसाठी आशेचा आधार आहेत. अशा या कर्तृत्ववान, सेवाभावी, शिस्तप्रिय आणि प्रेरणादायी महिलेला आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्त संत सेना प्रतिष्ठान अहिल्यानगर यांच्या वतीने संत सेना आरोग्य सेवा पुरस्काराने सन्मान करताना आम्हाला मनपूर्वक अभिमान वाटतो. चला तर मग टाळ्यांच्या गजरात नीता सुधीर आहेर यांची हार्दिक शुभेच्छा. मी नीता सुधीर आहेर यांना विनंती करते की त्यांनी त्यांचा पुरस्कार स्वीकार करण्यासाठी. मी स्वातीताई आहेर यांना विनंती करते की त्यांनी पुरस्कार देऊन सन्मानित करावे.